नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज करतोय आपण हे सुंदरसं चेरी ब्लॉसम फ्लावर. चेरी ब्लॉसम फ्लावर तुम्हाला माहिती असेल की जपानमध्ये हे झाड आहे किंवा थंड प्रदेशातसुद्धा ही झाडं असतात आणि ह्या झाडांना वसंत ऋतूमध्ये फ्लावर्स येतात. पूर्ण फुलं पूर्ण पानं झाडाची गळून पडतात आणि फक्त फुलं असतात. पिंकिश गुलाबी रंगाची फुलं असतात आणि फक्त फुलं त्या ठिकाणी असतात. काही झाडांना चेरी येतात, काही झाडांना चेरी येत नाहीत आणि ते केवळ शोची झाडं म्हणून लावतात. अतिशय सुंदर वातावरण असतं, खूप छोटं लाईफ असतं. काही काळापुरतीच ही फुलं असतात, पण म्हणजे जीवन किती क्षणभंगूर आहे हे दाखवण्याचा म्हणजे हे शिकण्यासाठी हे झाड अतिशय सुंदर आहे. नक्की बघा, तुम्हाला मिळालं तर बघा. आणि हीच फुलं आज आपण कशी करायची ते शिकणार आहोत. तर बघूया कसं करायचं ते. या फुलांना लागणारं साहित्य आहे. हे 3 MM गोल्डन मोती घेतले आहेत मी आणि हे 8 MM रेड मोती आणि सेंटरला लावायला हा 1 मोती. हा आपण चेक करूया की हा होणार की नाही. चला करूया सुरुवात. तर याला सुरुवातीला काय करायचं, एक गोल्डन मोती, एक हा रेड कलरचा मोती, पुन्हा एक गोल्डन मोती आणि पुन्हा एक रेड कलरचा मोती, त्याच्यानंतर पुन्हा एक गोल्डन मोती आणि पुन्हा एक रेड कलरचा मोती. हे रेड कलरचे मोती आपण 8 MM घेतले आहेत. आता याच्यामध्ये साईज कमी जास्त करता येते. तर हे 3 गोल्डन मोती आणि 3 रेड मोती अशी याची एक छान पक्की गाठ पाडून घ्यायची आणि मग आपल्या ह्या डिझाईनला आपण सुरुवात करूया. खूप सोपं आहे करायला. 1-2 पद्धतीने आपण हे करू शकतो, पण मी अगदी त्याची सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. तर हे 3 गोल्डन मोती आणि 3 रेड मोती असे आपण याच्यामध्ये घालून घेतलेत. तर 2 मोती आपण सोडून पुढे घेऊन जाऊ. आता काय करायचं, 7 गोल्डन मोती यामध्ये ओवून घ्यायचे. दुसऱ्या साईजमध्ये कसे करता येतात हे मी थोडे पुढे सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता, नाहीतर मग तुम्हाला प्रॉब्लेम जातो. तर हे 7 गोल्डन मोती आपण या ठिकाणी ओवून घेतलेले आहेत आणि 7 गोल्डन मोती ओवून काय करायचं, ह्या बाजूनी निडल टाकून घ्यायची. इकडच्या मोत्यातून पुन्हा 7 गोल्डन मोती, यामध्ये 4, 5, 6 आणि हे 7. हा धागा मुद्दाम तसाच ठेवलेला आहे, का ठेवला आहे ते तुम्हाला कळेलच. पुन्हा 7 घालायचे आहेत आपल्याला. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे 7. हे मोती 7च आले पाहिजे, नाहीतर काय होईल की या ठिकाणी जास्त मोती होतील. तर 7 मोती आपण घालून घेणार आहे आणि 7 मोती घालून या ठिकाणच्या हा जो मध्ये आपण मोती ओवला होता त्या मोत्यात ही निडल आपल्याला टाकून घ्यायची आहे. टाकून पुन्हा ही निडल आपण इथपर्यंत घेऊन जाणार आहे, कारण हे मोती खूप बारीक आहेत आणि त्यासाठी आपल्याला एकदा निडल पुन्हा एकदा फिरवून घेणार आहे आपण. अशी फिरवून घेतली आणि पुन्हा ही एकदा गाठ पक्की पाडून घ्यायची आणि मग धागा कापून टाकायचा.
अशा पद्धतीने हे आपण करून घेतलं. आता ही नीडल या मोत्यात आलेली आहे, म्हणून इथून मी पुढे नीडल काढून देणार आहे आणि बरोबर 4 नंबरच्या मोत्यामध्ये ही नीडल घेऊन यायची. असे पूर्ण 4-5 करून घ्यायचे, 5 करायचे. मी हे 4 अगोदरच करून ठेवले होते. असे 5 करायचे. आणि ब्लॉसम फ्लावर आहे तर ब्लॉसम फ्लावरला, चेरी ब्लॉसम फ्लावरला 5 पाकळ्या असतात, म्हणून मग आपण हे 5 केले आहेत. त्याच्यानंतर आत्ता सोपं आहे, अगदी सोपं आहे करायला. ही सोपी पद्धत कंटिन्यूसुद्धा आपण करू शकतो, पण ते थोडं कठीण जातं. म्हणून ह्या पद्धतीने जर केले तुम्ही, एका वेळेस भरपूर करून ठेवायचे आणि मग फक्त मोती ओवायचे आहेत. तर पहा, एक गोल्डन मोती मी घालून घेणार आहे. गोल्डन मोती घातल्यानंतर काय करायचं, याच्यातला पाकळीतला सेंटरचा मोती या ठिकाणी या सेंटरच्या मोत्यामधून नीडल टाकून घ्यायची. पुन्हा एक गोल्डन मोती आणि बरोबर एका पाकळीच्या सेंटरच्या मोत्यातून नीडल टाकून घ्यायची. अशा पद्धतीने पूर्ण पाकळ्या ओवून घ्यायच्या. हे झालं. आणि पुन्हा एक मोती, मोती ओवला की पुन्हा एकदा हा राऊंड शक्य झाल्यास फिरवून घ्यायचा. या ठिकाणी पहा, ज्या मोत्यात मी घातली होती नीडल, आणि याला धागा मात्र 3 नंबरचाच घ्यायचा. धागा जाड घेऊ नका, कारण मोती तुटून जातात. अशा पद्धतीने हे फ्लावर आपण जोडून घेतलं. अगदी सोपं आहे करायला आणि पटापट हे फ्लावर्स होतात. भरपूर फ्लावर्स सजावटीसाठी जर फ्लावर्स हवे असतील आपल्याला, तर पाकळ्या भरपूर करून ठेवायच्या एका दिवशी आणि मग या ठिकाणी ह्या पाकळ्या ओवून घ्यायच्या. आता याच्यामध्ये आपण छोटा मोतीसुद्धा ओवू शकतो, पण मी थोडा मोठा घेतलेला आहे, पांढरा 8 mm. तर हा पांढरा मोती मी या ठिकाणी ओवून घेतला. ह्या चेरी ब्लॉसमचं वैशिष्ट्य असं आहे की हा फक्त वसंत ऋतूमध्ये फुलणारं झाड आहे आणि खूप कमी वेळ असतं, झाडाला एकही पान राहत नाही. आणि त्यामुळे लाईफच्या क्षणभंगुरतेचं, जीवनाच्या क्षणभंगुरतेचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे चेरी ब्लॉसम फ्लावर आहे. आणि म्हणून हे फ्लावर आपण करायला घेतलं. हे पिंकिश कलरचे असतात, पण पिंक कलरचे मोती थोडे डार्क झाले असते, म्हणून मी ते मोती नाही घेतले. आता हे फ्लावर आपलं कंप्लीट झालं. मी नीडल मुद्दाम वर आणते. हे फ्लावर कंप्लीट झालं, पण जर आता हे जोडायचं असेल तर कसं जोडायचं ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. हे फूल आपलं कंप्लीट झालं आहे. तर आता जोडायला काय करायचं, या ठिकाणी ही दुसरी जी पाकळी आहे, या पाकळीमधल्या 3 मोत्यातून, म्हणजे हा मधला मोती सोडला तर 2 मोत्यातून नीडल काढून घेतली आणि त्याच्यानंतर एक गोल्डन मोती यामध्ये आपण टाकून घ्यायचा. टाकून पुन्हा दुसऱ्या मोत्याच्या पाकळीच्या बरोबर 2 मोत्यातून ही नीडल काढून घ्यायची. 2च मोत्यातून नीडल काढायची. बघा, अशा पद्धतीने हे फूल आपल्याला जोडता येतं, म्हणजे पाकळ्या ह्या विखुरलेल्या दिसत नाही. एरवी त्या पाकळ्या एकावर एक चढल्या तरीही छान दिसतात. आता मी इथून ही नीडल फिरवून देते. बघा, मात्र नीडल नेताना आपल्याला ह्या मोत्यातून, लाल मोत्यातून घालून वरच्या दिशेने नीडल काढायची आहे आणि म्हणून मी वरून ती नीडल फिरवली नाही.
या बरोबर वरच्या 2 मोत्यातून नीडल काढून घ्यायची. 2 मोत्यातून काढल्यानंतर पुन्हा एक गोल्डन मोती ओवायचा आणि अशा पद्धतीने ह्या पूर्ण पाकळ्या जोडून घ्यायच्या. तर मी ह्या पाकळ्या जोडून घेते पूर्ण. तुम्हाला कळलं असेल अशी अपेक्षा करते. आणि मोठ्या साईजच्या मोत्यामध्ये कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. अशा पद्धतीने हे चेरी ब्लॉसमचं फ्लावर तयार झालं. आता हे जे गोल्डन मोती घेतले आहेत हे मी 3 mmचे गोल्डन मोती आहेत. 4 mmचे पण नाही आहेत. अगदी बारीक होते, तोरणासाठी आणले होते ते मोती मी आता याला यूज केले. हे फूल जोडलेलं आहे, हे जोडून घेतलेलं आहे सर्व पाकळ्या. पण मोकळं जर करायचं असेल, फक्त पाकळ्या जोडून करायचं असेल तर हे या पद्धतीने करता येतं. आता याच्यामध्ये मी जे मोती वापरले आहेत याच्यामध्ये हे जांभळ्या रंगाचे जे मोती दिसतात हे 4 mm आहेत आणि हे व्हाईट मोती जे आहेत हे 12 mmचे मोती आहेत. प्लस हा मधला गोल्डन मोती आहे हा 8 mmचा आहे. या ठिकाणी मोठा मोतीसुद्धा वापरता येते. तर तुमच्याजवळ जे सहज ॲवेलेबल होतील त्या मोत्यांमध्ये तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. त्याच्यानंतर हे जे मोती जोडलेले आहेत या ठिकाणी मी ब्ल्यू कलरचे मोती यूज केले आहेत. ह्या पाकळ्या अशा सुट्या आहेत बघा, अशा सुट्या आहेत आणि हे फूल थोडं मोठं होतं, हे छोटं होतं. महिरपासाठी हे फूल तुम्हाला यूज करता येतं, अतिशय सुंदर दिसेल. याला जर जोडून घेतलं किंवा असं जरी मांडलं तरी चालतं. बरेचदा असं होतं की आपण जोडून घेतल्यानंतर महिरपाशिवाय मग त्याला दुसरं काही वापर करता येत नाही. पण अशा पद्धतीने जर न जोडता अशी फ्लावर्स करून घेतली तर ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मांडता येऊ शकतात. त्याच्यानंतर हे मोठं फ्लावर झालं आणि एक हे छोटं फ्लावर करून घेतलं. पण याच्यामध्ये जे मोती वापरलेत हे मोती मात्र हे 3 mmचे मोती आहेत. पण याच्यामध्ये 5 मोती वापरून, जसं या फ्लावरमध्ये आपण 7 मोती वापरले या ठिकाणी या पाकळीला लावायला, या ठिकाणी मी हे 5च मोती वापरले. म्हणजे मोती कमी जास्त केल्यानंतर किती फरक पडतो फ्लावरमध्ये बघा. मोत्याची साईज सेम आहे, सर्व सेम आहे. फक्त मोती हे इथे 7 वापरले आणि इथे 5 वापरले. हे केवळ कंपॅरिझन करण्यासाठी म्हणून मी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवते आहे. तर तुम्हाला ही चेरी ब्लॉसम फ्लावरची आयडिया कशी वाटली नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक करा. चॅनलला जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अतिशय नाविन्यपूर्ण कलाकृती पाहायला मिळतील. आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.